हे गोरगरीब मराठ्यांना मिळाले। मराठ्यांनी 75 वर्षात जो कायदा बनला नाही तो कायदा बनवला। हे यश नाही का आंदोलनाचं? सोशल मीडियावर लिहितो काय मिळालं हे यश नाही आहे का? तुला कळतंय का कायदा कशात बदल करायला लागतो, कायद्यात काय दुरुस्ती करायची, काय अधिसूचना काढायच्यात, कायद्यात रूपांतर त्याचं कसं करायचंय हे पण तुला कळत नाही। लिहितो नुसता, घरी झोपतो, कोणत्या तरी राजकारणाचं ऐकतो, सुपारी घेतो। विरोधी पक्ष सत्ताधारी सगळे एकवटले त्याच्यात आणि यांनी अंधारातून त्यांच्या पडद्याच्या पाठीमागून कार्यकर्ते पुढे घातले। ते जर ह्या 2-4 दिवसात गप्प बसले नाही त्या कार्यकर्त्याच्या नावासह ह्यो कोणत्या पक्षाचा नेता आहे, विरोधी पक्षाचा आणि सत्ताधाऱ्यांचा, त्यांच्या पाठीमागचे जे मंत्री आहेत त्यांचे सुद्धा नाव घेणार आहेत आणि विरोधी पक्षातले जे आमदार आहेत, नेते त्यांचे सुद्धा आम्ही नाव घेणार आहेत। यांचे कार्यकर्ते यांनी पुढे घातले मराठ्यांचं वाटोळा करायसाठी। म्हणून मराठ्यांना सांगतो, मराठ्यांना मिळालेलं आहे आणि गोरगरिबांची काय ओरड नाही। हे 4-5 टक्कूचे 15-20 जण आहेत, यांचं सगळं दुकानं बंद पडत, मराठ्याच्या जीवावर खाणारी हे यांचं पुरं आयुष्य याच्यात गेलेलं आहे। मराठ्यांचं रक्त पिऊन मोठं व्हायचं, ज्यांना ते सहनच व्हाय नाही आता की एक गरीब घरातलं पोरग लढतंय गोरगरिबासाठी आणि हे पुढं आलाय। हे यांची सगळ्यात मोठी पोटदुखी की हे पुढं आलाय आणि हे प्रश्नच मारी काढतो, हे फुटत नाही, मॅनेजर होत नाही, आपलं काय होणार आहे आता? ही पोटदुखी यांची सगळ्यांची। आणि मी जिवंत आहे तोपर्यंत गोरगरिबांसाठी लढणारच। मी त्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतोय, 10 तारखेला मी प्रचंड मोठी बैठक पण लावली आणि 10 तारखेला या कायद्याची अंमलबजावणी व्हावे म्हणून मी आमरण उपोषण करायला लागलो। मी कुठेही बसो, मी ओपन बसलो तरी मराठा म्हणूनच बोलतो आणि 4 भिंतीत बसलो तरी मराठ्यांच्या आरक्षणाविषयीच बोलतो। मी दुसरं कधीच काय बोलत नाही। आणि जर 4 भिंतीत मला दुसरं काही करायचं असतं तर मी मागच्या दारातून घरी गेलो असतो ना, लोकात कशाला आलो असतो? काही घ्यायचं असतं तर मी 4 भिंतीतून बाहेर आलो तरी कायदाच हातात घेऊन आलो आणि माझ्या बाहेर उभा राहिलेल्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या पोराला दाखवलाय। ही अधिसूचना राजपत्रित अध्यादेश निघालाय, आता याचं कायद्यात रूपांतर होणार आहे आणि अंमलबजावणी होणार आहे, बाहेरून त्यांना दाखवलंय। मी वाकडं पावलं टाकत नाही, चूक माझ्या मायबाप मराठा समाजाला डाग लागण असं एकच पाऊल उचलत नाही। मी इतका त्याग करून, इतका चिकटपणानं सातत्याने ही लढाई लढतो। इतकी तू लढून दाखव, चल तू इतकी फक्त मी लढतो, इतकं रात्रंदिवस माझ्यासारखं फिरून दाख। मी 4-4 रात्री 4-4 दिवस सलग जागवतो आणि सलाईन घेऊन पुन्हा दुसऱ्या दिवस सकाळी जागेव। तुला व्हॉट्सअप फेसबुकवर लिहायला काय होतं माकडा? तुझं पोट भरलं, तू लोकांच्या जीवावर खाणारा माझ्या गोरगरिबांचा का वाटोळा करतोय? माझे इतकं तुला 5 महिने झाले या जागेवर बसून, मी 5 महिने नसताय पत्रकारांनी माझं वाजविलं असतं, एक बी पाऊल माझं चुकीचं पडलं असतं तरी ते माझ्या नजरासमोर येते, तर पत्रकार बांधव सुद्धा मी सुद्धा हालत सुद्धा नाही जागेवर। तुला होतंय काय नेमकं? तू एकदा मिळू दे, तुझा सुद्धा हिशोब पुरा करणार आहे, त्याचं आरक्षण मिळू दे, तुला सुद्धा हिशोब पुरा होणार आहे तुझा। तू आज लिहितो, तुला गोड लागतंय, इथं किती अंगावर घ्यायला लागतात आम्हाला माहिती, किती दुश्मन अंगावर घ्यायला लागतात कोणाकोणाचे, तुला बोलून काय होत नाही। इथं आज तुम्हाला सांगतो, 6वा मुद्दा सांगतो तुम्हाला, गावाची गाव कुणबीचे निघायला लागलेत मराठ्याचे। हे यश नाही का आंदोलनाचं? त्या गोरगरीब मराठ्यांचं यश नाही काही? त्यामुळे तुम्ही शांत राहा, गोरगरिबांचं वाटोळं करायच्या मागं लागू नका, गोरगरिबांचं कल्याण होतंय। त्यासाठी मी 10 फेब्रुवारीला जर 4 भिंतीच्या आत बोलून काय बोललो असतो तर सरकारच्याच पुढे केलं असतं मग मी 10 तारखेला मी कठोर आमरण उपोषण पुन्हा पुकारले, कारण मला माहिती आहे माझं शरीर साथ देत नाही, ह्या आंदोलनात काय होईल सुद्धा मला माहित नाही। म्हणून मी शेवटचं छत्रपतींचं सुद्धा दर्शन रायगडून घेऊन आलोय। तुला काय अक्कल आहे का बोलताना? तुला सोपं जात आहे, इथं बसून बघ फक्त। जर तिथं 4 भिंतीत काय बोललो तर आम्ही असं जर तुला वाटतंय, तू दाक्षिद्ध करून त्या दिवशी मी तू म्हणशील ते करतो। तुम्हाला आत्महत्या करतो, काही बोलतो उगा अक्कल नसल्यासारखी काल मला सोशल मीडियावर तुला बोलताय ना, पत्रकार परिषदेत तुला मला बोलताय ना, काय बोलता? तुम्हाला अक्कल सुद्धा पाहिजे थोडीफार। अभ्यासक म्हणून मिरून घ्यायला लागले काही स्वतःला समाजाचे नेते म्हणून मिरून घ्यायला कुंकडं बोलायला लागला। स्वतःच्या जातीचे असून इतरांचं सोडून द्या, ते बोलणारे त्यांच्याकडून अपेक्षा करायची गरज बी नाही, पण तुम्ही स्वतःच्या जातीचे आहेत। हा, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही त्याच्या दुरुस्ती काय करायची सांगा, तुमची काय व्याख्या सांगा, तुम्हाला अभ्यास आहे तो कायदा किती मजबूत होईल यासाठी करा। ते सोशल मीडियावर लिहितो, लय शहाणा समजतो स्वतःला, मराठ्यांचा आहे। तू इकडे येऊन सांग, 10 तारखेला ये, तुम्हाला आव्हान आहे सगळ्या अभ्यासकांना। बाकीचे तर बिचारे तिकडे महाराष्ट्रातले ते मजबूत बाजू मांडणार आहे त्यांची।